प्रत्येकाने ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरित्रातल्या काही गोष्टी श्रवण करून त्या आत्मसात कराव्या याकरता हे चरित्र असतं. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्ञानोबरायांचं चरित्र श्रवण करत असताना आपण माझ्या ज्ञानोबरायांनी काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले, किंवा ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवल्याच्या नंतर पाठीवरती मांडी भाजलेला प्रसंग, अगदी मृत झालेल्या सच्चिदानंदाच्या शरीरावरून हात फिरवतात त्याच्या शरीरात चैतन्य निर्माण करून मेलेल्या सच्चिदानंदाला अमरत्व प्रदान करून देणारे माझे ज्ञानोबराय. परमार्थाची ताकद एवढी असते की मेलेल्या माणसाला चैतन्य स्वरूप संतांनी करायचं, आणि मृत झालेली व्यक्ती संतांनी का चैतन्य स्वरूप केली की तिचं मरण हरवतं यात नवल नाही, तिचं नाव एवढं जिवंत राहतं. चंद्र सूर्य आशेपर्यंत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. नोहे नोहे जोपर्यंत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य उगवतील. ज्या दिवशी समाज ज्ञानेश्वरी आणि गाथ्याला नकार देईल त्या दिवशी चंद्र आणि सूर्याची सुद्धा उगवण्याची ताकद नसेल. ही माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या शब्दाची ताकद आहे. अजरामर झालेल्या ज्ञानेश्वरीतला एक एक शब्द, त्या शब्दाचं लिखाण सच्चिदानंदांच्या हातून झालं. परमार्थामध्ये मृत झालेल्या व्यक्तीला जर स्थान मिळालं तर तिचं नाव पिढ्यानपिढ्या शब्दांसमवेत अजरामर होतं. याकरता फक्त संतांच्या हाताने माणसाला चैतन्य स्वरूप व्हावं लागतं. ज्याच्या अंतकरणातलं चैतन्य संतांच्या हाताने जागृत केलं, ज्याच्या अंतकरणातलं चैतन्य गतप्राण झाल्याच्या नंतर साधूने त्याच्यावरती हात फिरवला की मग माणसाला स्वानंदाची प्राप्ती होते. आणि मग ज्ञानोबराय शेवटच्या ओवीमध्ये सांगतात, शक्य 1212 उत्तरे तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीची सांगता करत असताना त्या सच्चिदानंदाचं नाव फार मोठ्या प्रेमाने ज्ञानेश्वरीत रेखाटून ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वरीच्या सांगतेला सच्चिदानंद बाबांनी सांगावं की माऊली, आपण माझा प्राण गेल्याच्या नंतर या देहावरनं सत चित आणि आनंद या तिन्ही तत्वांना जाणून सतगण चितगण आणि आनंद गण तिन्ही तत्व जागृत केले. माझ्यासारख्या पामराच्या देहाकडून ज्ञानेश्वरी सारख्या अजरामर ब्रह्मलहरीचं ब्रह्मानंद लहरीचं लिखाण करून घेतलं. यापेक्षा माझा मोठा पुरस्कार कुठला असावा. आता या अंती माझं नाव कशा करतात. माझे ज्ञानोबराय म्हणतात, तुमचं नाव असणं गरजेचं आहे. परमार्थ करत असताना परमार्थाला परिपूर्णतः समर्पण करणाऱ्या किंवा परमार्थाचा शब्द न शब्द आपल्या हस्ताक्षरात रेखाटून ठेवणाऱ्या सच्चिदानंदाचं नाव असलं पाहिजे. आणि त्या सच्चिदानंदाचं नाव अजरामर होण्याकरता त्याच्यावरती संतांनी हात फिरवला पाहिजे. संतांनी हात फिरवल्याचा परिणाम माझ्या सच्चिदानंद बाबांचं नाव अजरामर झालेलं आहे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. यानंतर ज्ञानेश्वरीची अगदी हत्तीच्या पाठीवर ठेवून मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीमध्ये चालत असताना माझ्या मुक्ताईला गहीवरून आलं. आई वडिलांची आठवण आली. ज्ञानदादा, अत्यंत त्रास दिला समाजाने, तो समाज तुझ्या शब्दांना आज हे शब्द ब्रह्मासो जी बाजे शब्द माबळलिया निमांतून जे तो हा गीतार्थ मराठी आबोली जे नबरसा भरवे सागरू करवी उचित रत्नांच्या अगुरू भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. ज्ञानोबरायांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहित असताना ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी होऊ दी या जगा. मराठीला केवढा गौरवस्पद आहे. केवढा गौरव केला ज्ञानोबरायांनी मराठीचा. माझे ज्ञानोबराय म्हणतात, माझे मराठीची बोल कौतुके पै अमृतातेही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मेळवीन. अमृत आणि मराठी भाषा दोघांची जर कदाचित तुलना केली तर माझ्या मराठीचं श्रेष्ठत्व मोठं ठरेल अशी माझी भाषा आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्या उद्धाराकरता 56 भाषा डावलत एका मराठी भाषेमध्ये एका प्राकृत भाषेमध्ये ज्ञानेश्वरीचं लिखाण करून ठेवलं. हा आपल्यावरती केलेला उपकार आहे.
ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्ण झाल्याच्या नंतर ज्ञानोबराय पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपुरामध्ये आधी करून सकल संतांची मांदियाळी जमा झाली. त्यात चोखामेळा असतील, त्यात नामदेवराय असतील, त्यात जनाबाई असेल, त्यात गोरोबा काका असतील. गोरोबा काका हे सर्व संतांचे ज्येष्ठ, सर्व संतांपेक्षा वयस्कर, सर्व संतांपेक्षा ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध. काय गोरोबा काकांचा अधिकार माझ्या ज्ञानोबरायांनी जाणला असेल. माझी मुक्ताई म्हणते, काका जमा झालेल्या सर्व संतांची, जमा झालेल्या सर्व साधूंची, वैष्णवांची मडकी तुमच्या हाताने तपासा. काकांनी आपल्या हातामध्ये थोपटणं घेतलं, प्रत्येकाच्या डोक्यावरती मारून पाहिलं. आणि जेव्हा नामदेवरायांच्या डोक्यावरती थोपटणं मारलं तेव्हा नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला. आणि मग तो क्रोध पाहून गोरोबा काका मुक्ताईला म्हणतात की आई साहेब, एवढं मडकं मात्र कच्चं आहे. नामाचं मडकं कच्चं आहे की नाही याचं प्रक्षालन करण्याचा अधिकार परिपूर्णतः गोरोबांचाच आहे, काकांचाच आहे. नामाचं मडकं जर कच्चं राहिलं तर मुक्ती त्याचा स्वीकार करत नाही. हा भाव आहे त्या कथेतला. जोपर्यंत श्रेष्ठ तपो वृद्ध, जोपर्यंत ज्ञानवृद्ध किंवा तपोवृद्ध अशा गोरोबा काकांच्या हातून नामाचं मडकं परिपूर्ण भाजलं जात नाही, तोपर्यंत मुक्ती त्या साधकाचा स्वीकार करत नाही. नामाचं मडकं कच्चं होतं. नामाच्या मडक्यात देव होता, पण तो फक्त देव मिळालेला होता, देव कळालेला नव्हता. म्हणून मुक्तीनं ते मडकं भाजवून घ्यायला सांगितलं. काकाने भाजवलं, सांगितलं मडकं कच्चं आहे. आपल्याही नामाचं मडकं आणखी कच्चच आहे. जोपर्यंत अनुहात वाजती टाळ, अनुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकळ, नामा म्हणे केशव कृपाळू गा. आपल्या नामाचं मडकं पक्क होण्याकरता नाम साधनेला बसावं. नाम साधनेला बसल्यावर माझे ज्ञानोबराय म्हणतात, गुदपिढन कुंडलिनी कलिमलदल भंग, ऊर्ध्ववाईचा श्वेत मोडोनी करीव वनभंग, ब्रह्मरंध्री मिसळे परी मुमुक्षु दंग. मुमुक्ष म्हणजे मोक्षाची प्राप्ती करणारा. गुदपिढन कुंडलिनी, माणसाच्या शरीरातलं षडचक्र भेदन व्हावं लागतं. त्या षडचक्र भेदनामध्ये गुद्धचक्र असेल, नाभीचक्र असेल, हृदयचक्र किंवा त्याला आपण अनुहात चक्र म्हणतो, कंठचक्र असेल, आद्यचक्र असेल, आणि आद्यचक्राच्या नंतर आडीच वेड्याच्या कुंडलिनी, तिचं शरीर सापाचं आहे आणि मुख मात्र माणसाचं आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, का जैसे नागिनीचे पिल्ले कुंकुमी नाहले, एखाद्या नागिनीचं पिल्लू जसं कुंकामध्ये नाहून निघल्याच्या नंतर लाल बुंद दिसतो, तशी योग्याची कुंडलिनी नाभाची नाडी गुद्ध चक्रापासून चक्रभेदन करत निघते. त्या चक्रभेदनाने ते आद्य चक्रापाशी येते, आडीच वेड्याचा उकल करते आणि डोक्याला वेडा घालून आद्य चक्रावरची कुंडलिनी ब्रह्मरंध्रापाशी जाते, ब्रह्मरंध्राचं भेदन करते. जेव्हा हृदय चक्राचं भेदन करते तेव्हा योग्याला, साधकाला उलट्या झाल्याचा भास होतो. त्यात साधक टिकला तर बरं, अन्यथा साधक मृत्यूला प्राप्त होतो, व्यंगाला प्राप्त होतो. हृदय चक्र अनुहात चक्राचं भेदन झालं. कंठचक्राला पक्का भासा टाकला अडीच वेड्याच्या कुंडलिनीचा आणि कंठचक्रातून आद्यचक्राचं भेदन केलं. आद्यचक्राची जागृती झाली की जगातल्या कुठल्याच वासनेचा, जगातल्या कुठल्याच विषयाचा, ना पंचकर्माचा, ना पंचविषयाचा, ना पंचभोगाचा त्या साधकावरती परिणाम होतो. त्याला सर्व जग समान दिसायला लागतं. त्याकरता आद्यचक्राची जागृती व्हावी लागते. आद्यचक्राला का अडीच वेड्याच्या कुंडलिनी वेळा संपवला की ती ब्रह्मरंध्राकडे निघते आणि माणसाच्या टाळूवरती ब्रह्मरंध्र असतं. लहानपणी जन्माला आलेल्या प्रत्येक लेकराच्या डोक्यावरती 2 बोटं बसतील एवढा खड्डा होता, त्याचं नाव ब्रह्मरंध्र. त्या खड्ड्याचं नाव ज्ञानोबरायांनी, एक धरण, त्या खड्ड्याचं नाव ज्ञानोबरायांनी तलाव ठेवलेला आहे. तलाव म्हटल्यावर मग त्यात पाणी असतं. तर माणसाच्या ब्रह्मरंध्रावरती इथे कुठलं तलाव, या तलावात कुठलं पाणी आहे तर प्रत्येक मानवाच्या शरीरात 3 थेंब अमृत आहे. त्या 3 थेंब अमृत या ब्रह्मरंध्रात साठलेलं आहे. अडीच वेड्याची कुंडलिनी उकलत का वर गेली की तर सर्व शरीराचं भेदन करते. 3 थेंब अमृताचा स्त्राव होतो आणि 3 थेंब अमृताचा स्त्राव झाल्याच्या नंतर 2 थेंब अमृत शरीरात पडतं आणि 1 थेंब अमृत त्या कुंडलिनीच्या मुखात पडतं.
एक थेंब अमृत पिल्याली कुंडलिनी 100 वर्षाकरता शांत होते आणि 2 थेंब अमृत पडल्याचा परिणाम योग्याचं शरीर 100 वर्षाकरता दिव्य होतं. आणि असं 14 वर्ष, असं 14 वेळा आपलं शरीर दिव्य करून कुंडलिनीला 14 वेळा जागृत ठेवणारा एकच योगी झाला भारताच्या पाठीवर. त्या योग्याचं नाव चांगदेव. त्याचं नाव चांगदेव आहे. चांगदेवानी कुंडलिनीचं भेदन केलं आणि कुंडलिनीचं भेदन करत जशी 3 थेंब अमृताची प्राप्ती केली. माझे ज्ञानोबराय म्हणतात, आपलं नाम कच्चं नसलं पाहिजे, मग आपलं नाम हृदय चक्रावरती स्थित झालं पाहिजे. अनुहात वाजती टाळ, अनुहात नावाच्या चक्राने टाळ वाजवत अनुहात वाजती टाळ. अनुक्षीर गीत रसाळ अनुभव तन्मय सकळ नामामने केशव कृपाळू. गा कृपाळू केशवाची कृपा झाली की मला तन्मय म्हणजे तद्रूप झाल्याचा अनुभव येतो. कोणता अनुभव येतो तर अनुहात नावाच्या चक्रावरती आपोआप भजन चालतं. अनुहात नावाचं चक्र काय करतं? अनुहात नावाचं चक्र माणसाच्या शरीरातला श्वासोच्छ्वास कंट्रोल करतं आणि श्वासावरती माणसाचं भजन चालू होतं. त्याला एका गझलकाराने म्हणलेलं आहे, सासो की माला पे सुमरू पिका नाम. हा योगच आहे, हा योग आहे. हाट योगाने ही जागृती करावी लागते आणि जागृती झाल्याच्या नंतर अनुहात चक्रावरती सारखं भजन व्हावं लागतं. आणि ते भजन होणं म्हणजे माणसाच्या नामाचं मडकं भाजल्या गेलं. जोपर्यंत हे नामाचं मडकं भाजलं जात नाही तोपर्यंत मुक्तीची प्राप्ती होत नाही. किंवा नामाचं मडकं कच्चं आहे तोपर्यंत ज्ञानाची मुक्ती, निवृत्तीची मुक्ती किंवा सोपानाची मुक्ती तुमचा स्वीकार करत नाही. म्हणून ज्यानं त्यानं आपापलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आपण आपल्या नामाचं मडकं कितपट भाजलं, आपण आपल्या नामाचं मडकं कच्चं ठेवलंय की भाजलेलं आहे. ज्याच्या नामाचं मडकं सद्गुरूच्या कृपेनं भाजलं गेलं, नामाचं मडकं कच्चं आहे की भाजलेलं आहे आपल्या आत्मपरीक्षणाने कळतच नाही. त्याला गोरोबा काकाच्या रूपाने सद्गुरू यावे लागतात, त्यांनी थोपटणं आणावं लागतं आणि मग ते सांगतात तुमचं मडकं भाजलेलं आहे की कच्चं आहे. त्यांना जर ते मडकं कच्चं वाटलं तर कच्च्या मडक्यामध्ये कानाच्या भट्टीतून मंत्राचा अग्निस्त्राव करतात आणि मंत्राच्या अग्नीने मग तुमचं नामाचं मडकं पुन्हा भाजून निघतं. त्याला आपण अनुग्रह म्हणतो, त्याला आपण अनुग्रह म्हणतो. या सगळ्या तावावरती नामाचं मडकं भाजण्याकरता मुक्तीने आग्रह केला आणि नामदेवरायांचं मडकं कच्चं आहे. गोरोबा काकांनी सांगितलं, का कच्चं आहे? नामा तू देवाचा लाडका आहेस, देव तुला मिळालेला आहे, पण मिळालेल्या देवाची अनुभूती आणि देव कळणं याकरता तुला सद्गुरू नाही, तू निगुरे आहेस. नामदेवरायांच्या अंतःकरणातलं सगळ्या शंखेचं निरसन झालं आणि मग गुरु कुठे मिळतील तर सांगितलं, तुला तुझे गुरु देव मिळाल्याचा अहंकार संपला की मिळतील. औंढा नागनाथला आले, तिथं आल्याच्या नंतर फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, ह्या सगळ्या कथा आपण ऐकल्या. आणि ह्या सगळ्या कथा ऐकत असताना चोखोबांचं कीर्तन झालं. चोखोबांच्या कीर्तनामध्ये कर्ममेळा टाळकरी होते. बंका महाराजांनी पखवाज वाजवला आणि या पखवाजाचं श्रवण करत ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा का भुललासी वरली आरंगा. हो, माणसाने ऊस वाकडा दिसला म्हणून त्या ऊसाचा रस वाकडा निघत नसतो, त्याच्या वरच्या स्वरूपावरती जायचं नसतं. कुणाच्या अंगावरती भगव्या रंगाचे कपडे दिसले, कुणाच्या अंगावर पांढरी फटक कपडे दिसले म्हणजे तो साधूच असेल याची शाश्वती नाही. एक शायरकार म्हणतात, हर वक्त रंग पे ना जाया करो बाप, हर वक्त रंग पे ना जाया करो बाप, हर सफेद रंग वफादार नहीं होता, अगर हर सफेद रंग वफादार होता तो नमक जखमों की दवा होता. मलम आणि मीठ दोन्हीचा रंग सारखा आहे म्हणून लोक जखमेवरती मीठ लावत नाहीत, मलमच लावतात. रंगाला भाळायचं नाही. ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा का भुललासी वरली या रंगावरच्या रंगाचा विचार करू नये. माझ्या या देह स्वरूपाचा आतापर्यंत बडव्याने विचार केला, पण माझ्या ज्ञानोबरायांना आत्मस्वरूपाची जाण झाली ना माझ्या ज्ञानोबरायांनी मनगट पकडून मला भगवंताच्या दारापर्यंत नेलं. भगवंताच्या दारापर्यंत जात असताना ज्ञानाने तुमचं मनगड धरावं लागतं, मुक्ती पाठीमागे असावी लागती, समोर भक्तीचा मार्ग सोपा करणारा सोपान असावा लागतो आणि तुमची अंतकरणाची परिपूर्ण निवृत्ती झालेला निवृत्ती राविकून असावा लागतो. डाव्या हाताला निवृत्ती झालेला निवृत्ती असावा, उजव्या हाताला ज्ञानाने मनगट पकडावं, पाठीमागून मुक्तीने पाठिंबा द्यावा आणि पुढे भक्तीचा मार्ग सोपा करणारा सोपान असावा. मग चोखोबारायासारख्या जातीहीन समजणाऱ्या जीवाला सुद्धा भगवंताची प्राप्ती होते. तशी भगवंताची प्राप्ती होत नाही.
भगवंताच्या प्राप्तीकरता ज्ञान मुक्ती भक्तीचा सोपा मार्ग आणि अंतःकरणाची निवृत्ती होणं अत्यंत गरजेचं आहे. निवृत्ती का झाली अंतःकरणाची की मग ज्ञान हाताला पकडतं. ज्ञानाने हाताला पकडलं की भक्तीच्या फुलावरती चालायचं, भक्तीचा सोपान अवगमन करायचा आणि मग तुम्ही भक्तीचा मार्ग पकडला की मुक्ती आपोआप पाठीमागे येते. तेने मुक्तीचारी साधियल्या. देवाच्या दारात जात असताना हे सर्व सोबत असणं गरजेचं आहे. या चौघांना वगळून जो कोणी देवाच्या दारात जातो त्याला देव भेटत नाही. देव भेटत नाही, अजिबात नाही. हो, मग नामाला देव भेटला. नामाला भेटलेला देव कळण्याकरता विसोबा खेचराच्या स्वरूपाने औंढ्यामध्ये गुरु भेटले आणि गुरु भेटल्याच्या नंतर नामदेवरायांचं ज्ञानोबरायांचं नितांत प्रेमाचं नातं जुळलं. आता या सर्व गोष्टी संपल्या आणि पुन्हा एकदा माझे ज्ञानोबाराय एक दिवस वाळवंटामध्ये उभे आहेत. वाळवंटामध्ये उभे आहेत. परिपूर्ण झालेल्या नामदेवरायांचं वाळवंटात कीर्तन आहे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ते जणी नामदेवरायांचं कीर्तन आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन या गोष्टीचा आविष्कार किंवा कीर्तन ही परंपरा माझ्या नामदेवरायांनी चालू केली. नामदेवरायाने कीर्तनाचा प्रारंभ करायचा, वाळवंटात कीर्तन करायचं आणि एक दिवस असा आला की जगाचा मालक ब्रह्मांडाचा नायक पंढरपुराचा गाभारा सोडला आणि वाळवंटात जमलेली सर्व संतांची मांदियाळी. नामदेवाचं कीर्तन चालू आहे. जनाबाईंनी ज्ञानदेवांना चाल म्हणायला सांगितली आणि एवढा देव त्या वाळवंटात येऊन दंग झाला, एवढा दंग झाला, एवढा दंग झाला की म्हणतात त्या कीर्तनामध्ये देव नृत्य करायला लागला, देव नाचायला लागला. आणि देव कीर्तनामध्ये नाचत असताना असा नाचायला लागला, असा बेभान होऊन नाचायला लागला. ना किसी के अभाव में ना किसी के प्रभाव में पारमार्थिक जिंदगी जी रहे हो बाप जी लो खुद के स्वभाव में. देव बेभान झाला आणि बेभान झालेला देव असा नाचायला लागला की जनाबाई म्हणतात नामदेव कीर्तन करी. पंडातला प्रसंग आहे. त्या वाळवंटातल्या प्रसंगामध्ये नामदेवरायांचं कीर्तन आहे. त्या कीर्तनामध्ये जनाबाई वर्णन करतात, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, साबद होई देवा ऐसा बोले कबीर. कबीराने सांगितलं देवा सावध व्हा, तुमचा पितांबर सुटलाय. देवाचा पितांबर सुटला. भगवंताचा भजनामध्ये नामस्मरणामध्ये नामचिंतनामध्ये पितांबर सुटेपर्यंत देव नाचले. हे सगळं झालं आणि माझे ज्ञानोबाराय आपल्या सर्व भावंडासहित आता आळंदीला आलेले आहेत. आळंदीला येत असताना ज्ञानोबाराय परिपूर्ण तयारी करत आळंदीकडे निघालेत. एक एक प्रसंग ज्ञानोबारांच्या चरित्रातला विशेषत्वाने पाहण्यासारखा आहे. माझे ज्ञानोबाराय आळंदीच्या दिशेने निघालेल्या ज्ञानोबारायांना पाहून नामदेवाचा हुंबरडा भरला. ज्ञानदेवा चाललात, आतापर्यंत देवाचे द्वारी उभा क्षण बरी, तेने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिपाठाचा जन्म झाला. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचा जन्म केला. अमृताच्या स्वरूपाने आलेला अनुभव ज्ञानोबारायांनी अमृत अनुभवाच्या रूपाने तुमच्या माझ्या करता ठेवला. तदनंतर माझ्या ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये एका 1400 वर्ष नाविन्याने दरवर्षी 100 वर्षाला शरीर प्राप्त करणाऱ्या चांगदेवाच्या चरित्राचा भाग येतो. कोण होता म्हणे हा चांगदेव. तर हा चांगदेव तापी नदीच्या तीरावरती अंध असल्याचं नाटक करत 2 व्यापाऱ्यांच्या समवेत राहत होता. तापी नदीच्या तीरावर आपला व्यापार उभा केलेल्या त्या व्यापाऱ्यांनी अंध असलेल्या चांगदेवांना सांभाळायला प्रारंभ केला.
चांगदेव मूलतः अंध नव्हतेच, पण अंध असल्याचा त्या व्यापाऱ्यांना भास झाला आणि चांगदेवाची सेवा ते दोन व्यापारी करतात, म्हणून चांगदेवाच्या आशीर्वादाने ते व्यापारी गडागंज श्रीमंत झाले, त्यांना वैभवाची प्राप्ती झाली. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. चांगदेवांनी भोजनाला बसलेला असताना तुपाची वाटी मागितली. त्या व्यापाऱ्यांनी अंध असलेल्या चांगदेवाला काही दिसत नाही असं समजून शिवलिंगावरती ती वाटी पालथी घातली होती आणि योगायोगाने आपल्याला फसवतात या अंदाजाने परत जेवणामध्ये ती जेव्हा वाटी मागितली तेव्हा शिवलिंगावरची वाटी काढण्याकरता ते दोघजण गेले. ती वाटी काही केल्यानं निघत नव्हती. भगवान भोलेनाथाच्या शिवलिंगावरती ठेवलेली वाटी काही केल्यानं निघत नाही. त्या वाटीचं ईश्वरात रूपांतर झालं होतं. चांगदेवानी वाटीचा ईश्वर केला, तिथे चांगवटेश्वर निर्माण झाला. तर चांगवटेश्वर निर्माण झाला. शिवलिंगावरची वाटी काही केल्याने निघत नाही. चांगदेवाला सर्व विद्या सर्व कला 14 विद्या 64 कलाने पारंगत असलेले ज्ञानोबा आहे. आणि चांगदेव सुद्धा अगदी त्याच पद्धतीचे सर्व गुण संपन्न, सर्व विद्या, 1400 वर्ष जगलेला योगी, सर्व कला त्यांच्या दारात पाणी भरतायत. हे सगळं पाहून त्या चांगदेवाच्या कानावरती ज्ञानोबरांची ख्याती ऐकायला गेली. चांगदेवाची ज्ञानोबरांना भेटण्याची इच्छा झाली. चांगदेव ज्ञानोबरांकरता पत्र लिहायला प्रारंभ करतात. चांगदेवाने हातात कागद घेतला, ज्ञानोबरांकरता पत्र लिहायला प्रारंभ केला. पत्र लिहायला प्रारंभ करत असताना वर मजकुरामध्ये काय लिहावं, आदरणीय लिहावं तर वयाने लहान आहेत, पूजनीय वंदनीय लिहावं तरी वयानं लहान आहेत. लोक म्हणतात योगी आहेत, पण मला त्याची अनुभूती नाही. काय करायचं काय करायचं, कसं पत्र लिहायचं, म्हणून चांगदेवाने शेवटी ताम्रपत्र कोरं ठेवलं आणि कोरं ताम्रपत्र ज्ञानदेवांकडे पाठवून दिलं आपल्या एका सेवकाच्या हाताने. चांगदेवाकडे जेव्हा कोरं पत्र आलं तेव्हा त्या कोऱ्या पत्राला पाहून मुक्ताई हसल्यान म्हणले, आणखी सुद्धा 1400 वर्ष जगून हा चांगदेव कोराच आहे. आयुष्याचा कागद किती दिवस जगला हे महत्वाचं नाही, आयुष्याच्या कागदावरती सद्गुरूंची सही झाली का नाही हे महत्वाचं आहे. जग परिपूर्णता विश्वासावरती चाललेलं आहे. जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत सर्व सत्य आहे. ज्या दिवशी विश्वास संपला त्या दिवशी सत्य सुद्धा असत्य वाटायला लागतं माणसाला. 9033 ओव्यांची ज्ञानेश्वरी ज्ञानोबरांनी करून ठेवली. हा आपला विश्वास आहे. नाही तर कुठं ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी स्वतःची कशीही करून ठेवली. जगाच्या मालकाच्या मुखारविंदातून 700 श्लोकाची गीता सगळ्या जगाला तत्वज्ञान सांगणारी झाली. तिचं नाव भगवद्गीता आहे. भगवंताच्या मुखारविंदातून स्त्रवलेलं ते गीत आहे. हे आपण मानलं, हा आपला विश्वास आहे. नाहीतर त्या गीतेवर कुठं भगवंतानं सही करून ठेवली की माझीच गीता आहे म्हणून, कुठं रजिस्ट्रेशन केलं की हे माझे श्लोक आहेत म्हणून. तुकोबरांनी आपल्याकडे 4000 अभंगाची गाथा ठेवली. त्या सगळ्या अभंगांना एकत्रित करून
लोहगावच्या संताजी महाराज जगनाडेंनी आपल्या करता तो गाथा समर्पित केला. हा आपला विश्वास नाही तर गाथ्यावर कुठं तुकोबारायांनी सही केली. जग विश्वासावरती चाललेला आहे. चांगबटेश्वरांनी ते पत्र जेव्हा पाठवलं चांगदेवांनी, तेव्हा ते पत्र कोरं होतं. ते कोरं पत्र पाहिलं की मुक्ताई म्हणे 1400 वर्षे जगला चांगदेव. चांगदेवांचं आलेलं कोरं पत्र पाहिलं आणि ज्ञानोबरायांनी मुक्ताईला विचारलं, मुक्ते या आलेल्या कोऱ्या पत्रामध्ये मी काय लिहायचंय? तर मग सांगितलं, दादा त्यांना उपदेश करा. आणि मग चांगदेवाला 65 ओव्यांमध्ये माझ्या ज्ञानोबरायांनी उपदेश केला. त्याचं नाव झालं त्या ग्रंथाचं चांगदेव 65. चांगदेव 65 वाचली आणि चांगदेवाच्या अंतःकरणातली पूर्ण भ्रांती संपली. चांगदेव ज्ञानोबरायांना भेटण्याकरता आळंदीच्या दिशेने निघाले. तेव्हा चारही भावंड एका पडलेल्या भिंतीवरती बसलेले होते. भिंत कळते तुम्हाला? पडलेल्या भिंतीवरती बसलेले होते. आणि कुणीतरी निरोप घेऊन आलं ज्ञानोबरायांना. महाराज 1400 वर्षाचा योगी चांगदेव, हातामध्ये नागाचा चाबूक केलेला आहे, डोक्यावरच्या जटा, चेहऱ्यावरचं तेज, लांब सडक दडी, अंगावरती भगव्या रंगाची कुपणी बांधलेला, दंडावरती रुद्राक्षाच्या माळा, कपाळाला त्रिपुंडाचा गंध ओढलेला चांगदेव वाघावरती बसलाय. वाघाचं आसन किंवा वाघाचं वाहन करणाऱ्या दोनच तत्व झाले जगाच्या पाठीवर. एक आदी माया शक्ती जगत जननी वाघाचं वाहन केलं आणि दुसरी चांगदेव वाघावरती बसलेले, हातात ओरिजिनल सापाचा चाबूक केलेला आहे. असे चांगदेव ज्ञानोबरायांना भेटण्याकरता निघाले. चांगदेव 65 वाचली होती की ती ज्ञानोबरायांचं श्रेष्ठत्व आहे पाहण्याकरता निघालेला चांगदेव आहे. निरोप दिला चांगदेवांना. चांगदेवांनी निरोप दिला. ज्ञानोबराय आपल्या तीनही भावंडासहित निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, मुक्ताई आणि सोपान काका एका भिंतीवरती बसले होते. भिंतीवरती बसलेले असताना जेव्हा ज्ञानोबरांना निरोप आला की 1400 वर्षाचा योगी चांगदेव तुम्हाला भेटण्याकरता एका वाघावरती बसून आला. वाघावरती बसून आलेला चांगदेव जसा ज्ञानोबरायांना माहित झाला तसं ज्ञानोबरायांनी भिंतीकडे पाहिलं. भिंतीकडे ज्ञानोबराय पाहत त्या भिंतीला म्हणतात, आपण तरी का थांबायचं ग बाई? चाल म्हटलं की भिंत अशी वर उभी राहिली आणि आकाश मार्गाने निघाली. तिकडून सजीव वाघावरती बसून आलेल्या चांगदेवांनी ज्ञानोबराय जड भिंतीवरती बसून आले. आपण सजीव वाघाला चालवू शकतो ही आपल्या योग्याची ताकद आहे, पण दगडा मातीची भिंत चालवणारे ज्ञानोबराय कायम आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हे कळालं. आणि मग त्याचं वर्णन आमचे संत करतात की ज्ञानोबरायांनी जड भिंत चालवली आणि चांगयाची भ्रांती चालविली. जड भिंती चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली या चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती, हरली 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 या चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गी सांगती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गी सांगती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा.
पुतळा मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा आ कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा रेड्यामुखी वेद बोलविला 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 गर्भदो जाता हरवेला हरवेला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चालविली जडभिंती हरली चांग यांची भ्रांती चांग देवाला जो भ्रम होता की आपण सर्वश्रेष्ठ आहोत माझ्यासारखा योगी नाही चांग देवाने साधना करायची आणि मेलेल्या माणसांचे मुडदे असे टाकून दिले की नाही की चांग देवाने त्याच्यावरती पाणी शिंपडायचं हाड जरी शिल्लक असेल माणसाचं तर त्या हाडावर चांगदेवानी पाणी शिंपल्यावरती माणूस जिवंत होत होता ही तपाची साधना होती चांगदेवाच्या माणसाच्या जीवनामध्ये योग साधना असावी पण त्या योग साधनेला भक्तीची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे योगाचं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नाही संपलं भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा
अभिमान नित्य नभातया माझी चांगदेवाची भ्रांती हरली आणि चांगदेव ज्ञानोबरायांना शरण आले. आपण केलेला 65 ओव्यांचा उपदेश माझ्याकरता अत्यंत महत्वपूर्ण आहे. एका वाघावरती मी योगी म्हणून बसून आलो, पण वाघावर बसून आल्याच्या नंतर माझ्या हातात सापाचा चाबूक आहे आणि हे सर्व असताना सुद्धा आपण एका निर्जीव भिंतीवरती बसून आला. चालविली जड भिंती, चालविली निर्जीव भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चांगदेवाच्या अंतःकरणातले सर्व अहंकाराचे तुकडे तुकडे निघून गेले आणि चांगदेव स्वच्छ मनाचा माणूस झाला. पण आजही आणखी तो पाहिजे तसा स्वच्छ झाला नाही. चांगदेवाचा अंगीकार करत ज्ञानोबरायांनी चांगदेवाला तिथे ठेवून घेतलं. आणि एका दिवसचा गोड प्रसंग असा आहे ज्ञानोबरायांच्या चरित्रात. आई साहेब मुक्ताई सिद्धपीठामध्ये स्नानाला गेल्या. स्नानाला गेलेल्या मुक्ताईला अंगावरती पाणी घेत असताना आपल्या पर्णकुटीच्या बाजूला अगदी तरटाची बांधलेली नाहानी आहे. नाहानीच म्हणता ना तुम्ही? जुनं बाथरूम जे असायचं त्याला काय म्हणायचे? नाहानी. तरटाची बांधलेली नाहानी आहे. त्या नाहानीमध्ये माझी मुक्ताई स्नान करण्याकरता गेली. अंगावरती पाणी घेतलं. तिथून जाणाऱ्या चांगदेवाला कळालं नाही की कोणीतरी स्नान करतंय. कोण स्नान करतंय हे डोकावून पाहिलेल्या चांगदेवाला कळालं की आतमध्ये मुक्ताई आहेत. त्या मुक्ताईला पाहिलं. चांगदेवाच्या मनाला थोडी लाज वाटली, शरम वाटली. चांगदेव थोडा संकोचाने शरमला आणि खालीमान घालून बाजूला झाला. आई साहेबांची पूर्ण आंघोळ झाली. आई साहेब समोर आल्या. चांगदेव आता चाचपल्यासारखा होता. चांगदेवाच्या मनात विचार येत होते की आपण केलेली चूक आहे. आई साहेब आंघोळीला गेल्याच्या नंतर आपण डोकावून पाहिलं. आपल्या मनात काही नव्हतं, पण कदाचित आई साहेबांना त्याचं वाईट वाटेल. चांगदेवाच्या मनात हा विचार आला आणि चांगदेव शांत राहत होते. मुक्ताईने विचारलं, चांगदेवा काय झालं? फार शांत शांत आहेस तू. खाली मान घातलेला चांगदेव म्हणतोय की आपण सकाळी स्नानाला गेलात आई साहेब. माझ्या मनात काही नव्हतं, पण कोण आंघोळ करतं हे पाहण्याकरता मी आलो. आपण दिसलात आणि मला थोडं संकोचास्पद वाटलं. मुक्ताई म्हणे, का? अहो आपण एक स्त्री आहात आणि मी एक पुरुष आहे. हे शब्द ऐकले. 10 वर्षाच्या मुक्ताई मिश्किलपणे हसल्या आणि चांगदेवाला म्हणतात, चांगदेवा स्नान करण्याकरता कोण बसलं हे डोकावून पाहिल्याच्या नंतर तुझ्या मनात विचार आला. मला पाहिलं तुला लाज वाटली. का लाज वाटली? की तुझ्या मनात भाव आहे, मी स्त्री आहे, तू पुरुष आहे. मुक्ताई एक वाक्य बोलल्या, चांगदेवा जरी गुरुकृपा असती तुझवरी तरी विकार न येती तुझ्या अंतरी. तुझ्यावर आणखी गुरुकृपा झाली नाही, परिणाम तुझ्या अंतकरणात विकारांचं घर आणखी जिवंत आहे. अंतकरणातले विकार गेले पाहिजेत आणि या विकार जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत माणसांचा परमार्थ फलीभूत होत नाही. आलेल्या प्रत्येक स्त्रीला जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो म्हणणारे तुकोबार आहे. आईशीच आमची आई असती, आम्ही ऐसे झालो असतो ऐसे बदले छत्रपती. कल्याणच्या सुभेदाराची सून पेटीमध्ये बंदिस्त करून आणल्याच्या नंतर तिचा साडी चोळी देऊन आदर करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याच्या विरोधात काम करणाऱ्या अनाजी पंतांची गोदावरी नावाची कन्या हरवल्याच्या नंतर तिच्या हरवण्याचा कलंक आपल्या कपाळावरती लागू नये म्हणून रात्रंदिवस तिला शोधत फिरणाऱ्या संभाजी महाराजांनी गोदावरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभी केली आणि स्वतःच्या चरित्रावरती स्त्रीच्या अपहरणाचा कलंक लागू दिला नाही. ते छत्रपती संभाजी महाराज. परस्त्रीच्या पदराला हात घातल्यावरती रांजाच्या पाटलाचा चौरंग करून भर चौकात त्याच्या हात पाय तोडून आळ्या पडेपर्यंत त्याच्यावरती आसाड्या पडेपर्यंत सोडून देणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराष्ट्राच्या मातीत झाले त्या महाराष्ट्राला स्त्री जातीचा आदर शिकवण्याची वेळ येते. ही शोकांतिक आहे. हे सर्व शब्द ऐकले
आणि मुक्ताई म्हणाली तुझ्या अंतकरणावरती आणखी गुरुकृपा झालीच नाही. गुरुकृपा अंतकरण कृपा पूर्णत्वाला गेल्याच्या नंतर माणसाच्या अंतकरणामधले सर्व विकार निघून जातात आणि अंतकरण का निर्विकार झालं की मग कोण पुरुष कोण स्त्री याचा भेद जिवंत राहत नाही. चांगदेवा 1400 वर्ष जगलेला चांगदेव म्हणून तू प्रसिद्ध आहेस. 1400 वर्ष जगलेला योगी म्हणून प्रसिद्ध आहेस. पण तू निगुरे आहेस लेका. तुला आणखी गुरु नाही. तुला आणखी शरणागती पत्करता आली नाही. तू किती विद्वान आहेस, किती शहाणा आहेस, तू किती आयुष्य जगला हे महत्वाचं नाही. तुझ्या अंतकरणातले विकार जाण्याकरता तुझ्या अंतकरणावरती आणखी गुरुची कृपा झाली नाही. जोपर्यंत सद्गुरूची कृपा अंतकरणावरती होत नाही. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे प्रेम रूप. भगवंताचं स्वरूप दिसण्याकरता प्रत्येक जीवात भगवंताचं स्वरूप पाहण्याकरता सर्वम खलविदम ब्रह्म या वाक्यावरती आरूढ होण्याकरता हे विश्वचे माझे घोर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. जगतातल्या फिरणाऱ्या प्रत्येक जीवामध्ये माझ्या भगवंताचा अंश भरलेला आहे. ही वृत्ती निर्माण होण्याकरता अंतकरणावरती सद्गुरूची कृपा व्हावी लागते. माझे ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या एका ओवीमध्ये म्हणतात हे विश्वचे माझे घोर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. हे सगळं जगत माझं घर आहे आणि जगत माझं घर आहे हे तात्पुरतं वाटत नाही. त्यावरती माझी बुद्धी माझी मती स्थिर झालेली आहे. माझ्या स्थिर मतीने परिपूर्णतेने स्वीकार केलेला आहे की हे जग माझं घर आहे. नोहे नोहे या जगातला प्रत्येक जीव म्हणजे मी आणि मी म्हणजेच तो जीव. जीव म्हणजे शिव आणि शिव म्हणजे जीव. या दोन्हीचा भास मला जगतात व्हायला लागला. म्हणजे जीव शिवाचं मिलन झालं की मग माणसाला कळतं हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. माझ्या अंतकरणात वास करत असलेलं तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा विरामू का भ्रांताशी कामू विषयावरती भ्रांतपणे फिरणाऱ्या जीवाला कळावं की अंतकरणात बसलेला राम तोच राम आहे. पुढच्या चालत असलेल्या जनावरातला राम तोच राम आहे. सर्व चैतन्य एक आहे. त्या चैतन्याला प्राप्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असतील. कुणाचा योगाचा मार्ग असेल, कुणाचा मुद्रेचा मार्ग असेल, कुणाचा शरीराचा अभ्यास असेल, कुणाचा विज्ञानाचा अभ्यास असेल, कुणाचा तत्वज्ञानाचा असेल, कुणाचा अध्यात्माचा असेल, कुणाचा साधनेचा असेल, कुणाचा नामस्मरणाचा असेल, कुणाचा नामचिंतनाचा असेल, कुणाचा भजनाचा असेल, कुणाचा परिपूर्ण समर्पणाचा असेल. पण शेवटी प्राप्त करायचे ते एक तत्व तैसा हृदयामध्ये मी रामू. त्या तत्वापर्यंत जाण्याकरता सर्वांचे मार्गजळी वेगळे असले. हजार नद्या वेगवेगळ्या रस्त्यांनी, कोणती डोंगरातून आली, कोणती सपाट जमिनीवरती आली, कुठली नागपूरवरून गेली, कुठली आंबोऱ्याच्या शेजारून गेली, कुठली आमच्या वाशिम जिल्ह्यातून गेली. पण शेवटी सर्व नद्यांचं जाणं एकाच ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव आहे सागर. तुका म्हणे अवघ्या उर्मी एक झाल्या नदी सागर संगम. या सगळ्या नद्या सागराच्या संगमावरती एकत्रित होतात आणि या वेगवेगळ्या नद्यांना कुठली गंगा, कुठली सिंधू, कुठली वैनगंगा, कुठली पैनगंगा, कुठली दारावती, कुठली कृष्णा, कुठली कोयना, ह्या वेगवेगळ्या स्वरूपाने गेलेल्या नद्या जेव्हा समुद्रात मिळतात तेव्हा समुद्राच्या पाण्याकडे बोट दाखवून कुणी म्हणत नाही, कुणीच म्हणत नाही की हे गंगेचं पाणी आहे, कुणी म्हणत नाही हे कोयनेचं पाणी आहे, कुणी हात लावून म्हणत नाही की हे पैनगंगेचं पाणी आहे. सगळ्या नद्या का तिथं एकदा एकत्रित झाल्या की त्या सगळ्या पाण्याला नाव एकच आहे. त्या नावाचं, त्या पाण्याचं नाव आहे समुद्र. तसं हजार मार्गाने तत्वाच्या प्राप्तीकरता गेलेले अनेक साधू, अनेक संत असतील, पण शेवटी ते सगळे संत जेव्हा तत्वाला मिश्रित होतात किंवा तत्वाजवळ नेतात तेव्हा कळतं या संताचा मार्ग वेगळा असता. पण या संतांनी हे संत या तत्वात वेगळे, हे वेगळे असं अजिबात नाही. सर्व संतांचं तत्व एक, ते म्हणजे जीवाला नदीच्या स्वरूपाने वाहवत न्यायचं, शिवाचं मिलन करून द्यायचं. जीवाची नदी शिवस्वरूपाला मिळाली की शिवस्वरूपाच्या समुद्रामध्ये विलीन झालेल्या रूपामध्ये अजिबात भेद राहत नाही. तुझ्या अंतकरणातला भेद आणखी जिवंत आहे. 1400 वर्ष जगलास तो तुझा काय फायदा आहे?
काय फायदा 1400 वर्ष जगून तुझा? 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवाच्या अंतकरणामध्ये जेव्हा मुक्ताईचे शब्द बाणासारखे टोचले तेव्हा अंतकरणातला स्त्री पुरुषत्वाचा भेद संपला. दोन्ही हात जोडले चांगदेव मुक्ताईला म्हणाले, आई साहेब क्षमा असावी, आई साहेब क्षमा असावी. 1400 वर्ष जगलो, आतापर्यंत मी वाढलो होतो पण कळलो नव्हतो. आता मला कळालं की अंतकरणातला भेद संपावा लागतो आणि तो भेद संपला. 1400 वर्षाचे चांगदेव 10 वर्षाच्या मुक्ताईला हात जोडून म्हणतात 1390 वर्षाचा फरक आहे आयुष्याचा. किती? 1390 वर्षाचा फरक. 1390 वर्षाने ज्येष्ठ असलेले चांगदेव मुक्ताईला आज गुरु करून म्हणतात की आज मी जन्म आलो चांगदेव म्हणे आदि जन्म आलो चांगदेव म्हणे आदि देव आलो. चांगदेव म्हणे आदि देव आलो. चांगदेव म्हणे आदि जन्म आलो चांगदेव म्हणे आदि जन्म आलो. चांगदेव म्हणे आदि देव आलो. चांगदेव म्हणे आदिची जन्मलो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा मागील 1400 झाले जन्मात मागील 1400 झाले जन्मात रे मागील जन्मात झाले जन्मात रे. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा 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 मागील 1400 झाली जन्मांतरी मागील 1400 झाली जन्मांतरी मागील 1400 झाली जन्मांतरी. आज जन्म खरे सातकाते आदि जन्म खरे सातकाते आज का जन्म सातकाते
आजे जन्म खरे सात काते आजी जन्म खरे सात काते आदि जन्म खरे सात काते आदि जन्म खरे सार्थकाते आदि जन्म खरे सार्थकाते मागील चौदाते झाले जन्मात मागील चौदाते झाले जन्मात मागील चौदाते झाले जन्मात मागील 14 झाली जन्मात रे मागील 14 झाली जन्मात रे मागील 14 झाली जन्मात मुक्ताईचं तसं स्वरूप पाहून मनात संकोच निर्माण झालेल्या चांगदेवाने सांगितलं आहे साहेब, आपल्याला त्या अवस्थेत पाहून माझ्या अंतकरणात संकोच निर्माण झाला. मुक्ताई म्हणतात, चांगदेवा, जनी वनी हिंडता गाय वस्त्रे नेसती असती काय, त्या पशु ऐशीच मी पाहे तुझं का नये प्रत्यया. चांगदेवा, 1400 वर्ष जगलास, मला एक सांगतो, जनामध्ये आणि वनामध्ये एखादी गाय फिरत असते, ती गाय फिरत असताना ती काय वस्त्र परिधान करते का? तिची लज्जा उघडीच असते ना रे. एखादी गाय जशी वस्त्र परिधान न करता फिरते, अगदी मी तशी आहे याचा प्रत्यय तुला कधी यावा. त्या गायीतलं आणि माझ्यातलं चैतन्य एक आहे. तुझ्या अंतकरणातला विकार जाणं गरजेचं आहे. तो विकार जाण्याकरता तुझ्या अंतकरणावरती कृपा व्हावी लागते. आणि मग चांगदेवांनी शरणागती पत्करली. चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेवाने सांगितलं, आता माझा नवीन जन्म झाला, मी मुक्ताईचा गुरुपुत्र झालो. हे शब्द श्रवण केले आणि त्याचं गोड वर्णन केलं एका कवीने. ते म्हणतात, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेक करून चांगदेव योग्यानं तिले मानले गुरु. चांगदेव योग्यानं त्यांना गुरु मानलं. 10 वर्षाची मुक्ताई आणि 1400 वर्षाचे चांगदेव. भेद संपवला चांगदेवाच्या अंतःकरणातला. आई, माझ्या वागण्याचा तुम्हाला राग आला का? चांगदेव म्हणे आजी जन्म आलो. आता 1400 वर्ष 14 वेळा योगाच्या स्थितीतून जन्माला आलेला चांगदेव म्हणतो, आई 14 वेळेस जन्माला आलो मी. फार यातना शरीराला देत, ह्या सगळ्या षडचक्राचं भेदन करत, ब्रह्मरंध्रातलं अमृत प्राप्त करत शरीराला दिव्यत्व प्राप्त केलं. पण त्या जन्मात माझा आनंद नव्हता. आज माझा खरा जन्म झाला. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आई, आता वयाचा भेद संपला आणि आधी माया तुझ्या पोटी माझा जन्म झाला, मी तुझा गुरुपुत्र हे शब्द ऐकले. मग माझी मुक्ताई म्हणते, बाळ चुकले सुकुमार तान्हुले, त्याने पै सांडिले माया जाळ. जो जो पुत्रा ती निजवी, अनाहूत ओवी निशब्दाची. कोणत्या ओवीनं झोपवलं? जो जो चांगदेव नावाच्या पुत्रा ते निजवी आणि अनाहूत ओवी निशब्दाची. शब्द न बोलता अनुहात चक्राची ओवी मुक्ताईने गायली. मावळती दिशा वाचा पै खुंटली, माया पै भेटली मुक्ताबाई. मुक्ताई म्हणे नाव पै ठेवीन सुता, बोलवीन वटेश्वरा. आता तुला वटेश्वर म्हणेन मी. आणि नाव ठेवलं. तदनंतर दानोबाराय मुक्ताबाई
आदी करून सकल संतांच्या भेटी झाल्या, त्यात सावता माळ्याची भेट झाली. सावदा माळ्यांचा परिपूर्णतः विश्वास हा कर्मप्रधानतेवरती आहे. प्रत्येक संताचं एक एक तत्व आहे. ज्ञानोबरायांचं तत्व वात्सल्यात आहे, तुकोबरायांचं तत्व वैराग्यात आहे, नाथ महाराजांचं तत्व सहनशीलता आणि श्रीमंतीत आहे, कुर्मदासांचं तत्व समर्पणात आहे. अगदी त्याप्रमाणे सावता महाराजांची तत्वनिष्ठाता ही कर्मावरती आहे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. कर्मप्रधान त्याला मानणारी लोक आहोत आपण. फार दैववादावरती विश्वास करणारी लोक नाहीत. दैववादाला कर्मवादाने बदलता येतं. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. एका मोठ्या तत्वज्ञाचं वाक्य आहे. तो म्हणतोय, पॉझिटिव्ह थिंकिंग लिव्हिंग इज द सिक्रेट ऑफ सक्सेस लाईफ. माणसाच्या जीवनामध्ये कधी जर निगेटिव्हिटी निर्माण झाली, मनामध्ये जर निगेटिव्ह विचार आले, बहुधा आजचा तरुण मोबाईलच्या अधीन गेल्यामुळे, बहुधा आजचा तरुण भौतिकतेच्या अधीन गेल्यामुळे, बहुधा आजचा तरुण साधनेपासून दूर गेल्यामुळे त्याला प्रत्येक कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाय माझे, अवघी विठाय माझे, अवघी विठाय माझे, अवघी विठाय माझे. कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझी. अवघी 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 विठाई माझी. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर, लसूण मिरची कोथिंबीर. लसूण मिरची कोथिंबीर, अवघा दलमद हरी हो, अवघा दलमद हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे, अवघी मिठाई माझे. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता मने केला मला, सावता मने केला मला. सावता सावता मने केला मला, सावता मने मने केला मला. सावता मने सावता मने केला मला.
साबता भरे अवता भरे साबता मने साबता म्हणे केला मळा मळा विठ्ठल पावे गोविला वेळा गोमेळा साबता म्हणे केला मळा साबता म्हणे केला मळा साबता म्हणे सावता म्हणे केला मळा सावता म्हणे शंकरगिरी शंकरगिरींचे सोर तू माने या ना माने दिलदारा तू माने जाना मान दिलदारा हंसा दे मैनू रब में दिया तू माने जाना मान दिलदारा हंसा दे मैनू रब में दिया के दिन दगबर हो दगभर के दिन दगबर के तेलो रब बनिया तू मानिया ना मान दिलदारा हंसा दे मैनू रब में दिया तू माने जाना मान दिलदारा हंसा दे मैनू रब में दिया हो साबता मने साबता मने साबता मने ज्ञान विपासु युगंधराचा आदो साबता मने साबता मने साबता मने ये दरिया बाल तेरा बड़ा ये दरिया बाल पधारो मारे दे पधारो मारे दे केसरिया पालमा जय हो केसरिया पालमा बालमा केसरिया बालमा आगो ने पधारो मारे देश रे जय हो पधारो मारे देश रे केसरिया 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 चुन चुन खायो
हो पहाडी राग, पहाडी राग आहे. हो हो हा अलग आहे. केसरिया मांड राग आहे, मांड. केसरिया आलाप दुसरा, भजन दुसरा. केसरिया बालमा आवो रे पधारो मारे देश रे, पधारो मारे देश रे, पधारो मारे. कलावती केसरिया 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 सावता मणे केला सबता म्हणे केला म्हणा विठ्ठल पायी गोविला गडा कांदा मुडा भागे कांदा मुडा भागे कांदा मुडा भागे कांदा मुडा भागे अवघी मिठाई माझे 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 अवघी मिठाई माझे. असं ऐकलं की मला असं वाटतं आपण गायक झालो असतो तर बरं झालं असतं. नाही खरंच असं गाणं ऐकलं कैलास भाऊ तुमचं ज्ञानोचं असं वाटतं की देवाने मला गायक करायला पाहिजेत होतं. पण 7व्या दिवशी जाताना पाकिट मोजलं की असं वाटतं आपण बरे आहोत. हो कैलास भाऊ ऐकलं का? तुमचं गाणं ऐकलं की मला असं वाटतं म्हणलं की भगवंताने तुमच्यासारखं गायक मला करायला पाहिजेत होतं. फार अपेक्षा आहे माझी तुमच्यासारखा गायक होण्याची. पण 7व्या दिवशी जाताना पाकिट मोजलं की परत वाटतं की आपण बरे आहोत. गोड. त्यांचं गाणं फार तयार आहे, फार तयार आहे. आणि मी काल रात्री एक वाक्य बोललो, संगीत की शुरुआत अलंकार से होते है. संगीत की सुरुवात म्हणजे प्रत्येक कलाकारासाठी सांगतो हे. ज्ञानोबराय तुकोबारायांनी दिलेलं गाणं आहे. नाही तर कलाकार भारतात गंजांनी पडलेत, कोणी मोजत नाही त्यांना. संगीत की शुरुआत अलंकार से होती है. संगीत की शुरुआत अलंकार से होते और संगीत अहंकार से खत्म होता है. अलंकाराने ज्याच्या संगीताची सुरुवात झाली, ज्याला ज्ञानोबरायांनी संगीताचे अलंकार देऊन अलंकृत केलं, अशा लोकांनी अंतकरणात अहंकार बाळगायचा नाही. कारण संगीताचा प्रारंभ अलंकारापासून आहे आणि संगीताची समाप्ती अहंकारात आहे. म्हणून अहंकार कधी जन्माला आला नाही पाहिजे. आणि तो आमच्या माऊलीच्या अंतकरणात नाही आणि आमच्या कैलास भाऊच्या अंतकरणात अहंकार अजिबात नाही. एकदा त्यांच्याकरता तुम्ही सर्वांनी तुम्ही जशा टाळ्या वाजवल्या तसं नाही गायलं त्यांनी. तुमच्या टाळ्या चांगल्या वाजल्या, त्यांचं गाणं हलकं होतं. अशा जीवावर आल्यावर टाळ्या वाजवतो, घालतोय मड्यावर घालतोय मड्यावर घालतोय मड्यावर. टाळी वाजली तर त्यांनी जसं गायलं तसं टाळी वाजली पाहिजे. कशी? तरी काही लोक टाळ्या वाजवत नाहीत. काही काही बसल्या बसली चटईचे दोरे उपसती नसे, पण टाळी वाजवायचं फार त्याच्या जीवावर. आपल्या कथेत जो करल टाळीची टाळा टाळी, उद्या सकाळी यम त्याला पक्क कवटाळी, त्याचा कार्यक्रम झाला समजा. गोड कैलास भाऊ, फार गोड. ऐका, सावता महाराजांची भेट झाली. सावता महाराजांच्या भेटीच्या नंतर माऊली समोर
कुर्मदासांना भेटायला गेले. कुर्मदासांची भेट झाली. बाळवंटातलं कीर्तन आपण ऐकलं. तीर्थयात्रा सर्व संतांसहित पूर्णत्वाला गेली. सर्व संतांसमवेत तीर्थयात्रा पूर्णत्वाला जात असताना अनेक तीर्थ पूर्ण झाले आणि पूर्ण झाल्याच्या नंतर आता सदगदित कंठ ओसांडला नैनी घातली लोळणी चरणाबळी शिनलो पंढरी राया पाहे कृपादृष्टी थोर झालो हिमपुटी तुझ वीन उदंडा तीर्थाची ऐको जाय प्रौढी चित्त माझे उडी चंद्रभागे कटीतटी जेने जेने कर नाही ठेविले न देखे पाऊले विटेवरी त्या ते म्हणता देव माझे लाजे मन ते कष्ट दारुण कवना सांगू कुंचे गरुड टके न देखे पताका त्या देवाची शंका वाटे थोर ज्याचे गावी नाही वैष्णवाचा मिळू न देखे सुकाळू हरिकथेचा हे न देखे तेथे खंती वाटे जीवी ते वेळी आठवे रूप तुझे इष्ट मित्र बंधू तूच आमचा कुळदेवता नामा मने आवडता प्राण माझा पांडुरंगा सर्व काही तूच आहेस. आलोबाबा ज्ञानोबरायांसोबतची तीर्थयात्रा पूर्ण करून हे सर्व प्रसंग झाले आणि या प्रसंगाच्या नंतर आता संध्यामय सोनेरी किरण धरणी माथेवरती पसरत असताना ध्यान सविता ओसरत होते. त्याच्या साक्षीने दोन संत संवादात निमग्न झाले, ज्ञानदेव आणि नामदेव. ज्ञानदेव नामदेवांचे हात आपल्या हाती घेऊन म्हणाले, नामदेवा आमची निजधामी परतण्याची वेळ आता जवळ आली. काय म्हणायचंय ज्ञानोबा तुम्हाला मला नाही कळालं. आतापर्यंत आम्ही या सृष्टीवरती कार्य केलं पण आता आमच्या लोकी जाण्याची वेळ झाली म्हणजेच आमच्या समाधीचा कालावधी जवळ आला. ज्ञानदेवा आपण माझ्याहून वयाने सान खरे ज्ञानाचा कृपावंत मेघ म्हणतात तो आपण आहात. वयाची ती बाब आपल्या मनात काय आहे. ज्ञानाचा सागर दयेचा सागर वात्सल्याचा सागर आपल्या अंतःकरणामध्ये स्थित झालेला आहे. एवढी उदारता माझ्या ज्ञानोबरायांची आहे. आणि आता आपण कुठे निघालात. आपल्या जाण्याने किंवा आपण जातो म्हणताय आपण वारकरी संप्रदायाचा विचार केलाय का. आज कुठे माणसाला माणसाची किंमत कळायला लागली माऊली. आपण म्हणताय जातो देवा अजून खूप चालायचंय. आरंभ आहे आता हा नाता आरंभालाच तुम्ही जर असं करतो म्हटले तर कसं होईल. शेवटी भजन करा ते हरिहरा नारायण शिवशंकरा माझी बोलणे अवधारा भेद न करा दोघांचा तुम्हासी सांगेन सत्यवृत्तांत पाहे पा तिथीचा दृष्टांत नारायणे शेविले अमृत झाला श्वेत महादेव शंभूने गिळिले हळाहळा म्हणून विष्णू झाला निळा. आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचं तर आपल्याला भविष्यात वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावरती घेऊन वाढवायची. आणि सगळं सुरू झालं आणि सगळं चालू झाल्याच्या नंतर आता ज्ञानोबराय समाधी सोहळ्याचा विचार करतात. चारही भावंड आळंदीला आली आणि चारही भावंड आळंदीला आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांनी समाधी घेण्याचा विचार केला. पांडुरंगाच्या जवळ गेले. पांडुरंगाला म्हटले मला समाधीस्थ व्हायचं. आपण माझ्याकरता समाधीची जागा नियुक्त करावी. माझी इच्छा आहे की पंढरपुरात समाधी घ्यायची. जगाच्या मालकाने ब्रह्मांड नायकाने ज्ञानोबरायांना आळंदीमध्ये पंढरपुरात समाधी देण्याचा विचारही केला. पण आळंदीतल्या 84 सिद्धांनी पांडुरंगाची भेट घेतली. सांगितलं पांडुरंगा उभ्या नाथ पंथाचं गाव म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. एखाद्या स्त्रीच्या शरीरावरती 16 शृंगार चढवलेले आहेत. पण 16 शृंगारांनी नटलेल्या स्त्रीच्या कपाळावरती कुंकू जर नसेल तर तिला लोक वैधव्य प्राप्त झालं असं म्हणतात. आळंदीच्या शरीरावरती 84 सिद्धाच्या रूपाने अनेक शृंगार चढलेले आहेत. पण आळंदीच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे माझ्या ज्ञानोबरायांची समाधी आहे. आपण ज्ञानदेवांना सांगा की समाधीची जागा बदला. त्यांना म्हणावं समाधी जर घ्यायचीच असेल तर ती समाधी आळंदीमध्ये झाली पाहिजेत. महाराज परिपूर्ण तयारी झाली. 5:30 वाजले. आपल्याला 6 वाजेपर्यंत समाधी सोहळ्याकडे जायचंय. समाधी सोहळ्याची तयारी झाली. समाधी सोहळ्याची तयारी करत असताना निवृत्तीनाथांकडे ज्ञानोबराय गेले. दादा आपण आज्ञा करावी. यलोकीचं कार्य आता आमचं पूर्ण झालं.
ज्ञानदेव मने तरलो तरलो आता उतरलो गुरुकृपे. झोपडीमध्ये बसलेल्या निवृत्तीनाथांच्या पद्मासनावरती डोकं टेकवलेले ज्ञानोबराय एखाद्या आईच्या मांडीवरती लेकरू झोपावं तशी झोपलेत. हातामध्ये उपरण्याची गाठ उकलत वर पडून आपल्या डोळ्याचे दोन्ही बुबळ वर सरकवत माझ्या निवृत्तीनाथाच्या हनुवटीकडे पाहतात. दादा, ह्य लोकीची यात्रा संपवून आता समाधी घेण्याची वेळ आली. डोक्यावरून मानेकडे रुळणाऱ्या कुरवड्या केसांमध्ये निवृत्तीनाथाने हात फिरवला. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, जाणे अगोदर तुमचे ते कैसे. अगोदर समाधीचा सोहळा आमच्या बाबा नाही दादा. अगोदर समाधी घेण्याचा अधिकार तो आमचा. आपण आपल्या हाताने आम्हाला समाधी द्यावी. समाधी सोहळ्याची तयारी चालू करायची. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना, समाधीचा विचार तुझ्या मनात येतोय. अरे, तुझ्यापेक्षा मी मोठा ना रे ज्ञाना. मुक्ताई जवळ आली. ए ज्ञानदादा, तुझ्या गेल्याच्या नंतर आम्हाला कोण आहे. का तुझ्या मनात हे समाधीचे विचार येत आहेत. अगं मुक्ते, हे लोकीचं कार्य संपलं. सोपान जवळ आला. ज्ञानोबरायांच्या सोपानाला काही बोलता येत नाही. फक्त भरलेल्या हुंदक्याने सोपान काका झोपडीत बसून रडतात. निवृत्तीनाथाने सोपानाला जवळ केलं, आपल्या हृदयाला लावलं. सोपाना, रडू नकोस. निवृत्ती दादा, काय रे सोपाना. ज्ञानदादा तुमच्या मांडीवरती पोहडून समाधी घेण्याचा विचार करतोय. खरंच ज्ञानदादा आपल्याला सोडून जाणार आहे का. खरंच ज्ञानदादा आपल्याला सोडून जाणार आहे का हा विचार मनात आला. रडणारे सोपान काका ज्ञानोबरायांनी जवळ केले. ज्ञानोबराय सोपान काकाच्या अश्रू पुसतात. सोपाना, जाणं प्रत्येकाचं निश्चित असतं. उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आज ना उद्या तुलाही समाधीस्थ व्हायचंय. दादासाहेबांनाही तेच करायचंय. ऐक माझं, ऐक, रडू नकोस. जगाच्या मालकाला निरोप पोचला. नामदेवरायांच्या सर्व पोरांना निरोप पोचला. नामदेवरायांची सर्व मुलं आळंदीत आली. इंद्रायणीच्या तटावरती सिद्धेश्वराच्या वरच्या बाजूला भुयार घर उघडलं. ते स्वच्छ केलं. सडा समर्जन झालं. समाधीची तयारी चालू आहे. माझ्या ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा एवढा वैभव संपन्न झाला होता. सगळ्या देवी देवता वरून आकाशात जमा झाल्या. जगाच्या मालकांनी आळंदीत जमा होणाऱ्या सगळ्या महापुरुषांकरता, वैष्णवांकरता अन्नदानाच्या पंक्ती उठवणं चालू केल्या. सर्व तयारी झाली. समाधीचा सगळा परिसर स्वच्छ करण्यात आला. 84 सिद्ध ज्ञानोबरायांच्या समाधीला उल्हासून हरकून उभ्या आहेत. जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक पंढरपूर सोडून आळंदीत आला. यात्रे अलंकापुरा येती. कार्तिकीची एकादशी आली. एकादशीला आळंदीमध्ये गर्दी मावेनासा झाली. जिकडे पाहावे तिकडे टाळ मृदंगाचा गजर आहे. प्रत्येकाच्या खांद्यावरती भगवी पताका आहे. फिरणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याकरता पांडुरंगाने भोजनाची व्यवस्था केली. कुबेराने त्याकरता धन पुरवलं. जागोजागी स्नानाकरता पाण्याची कारंजे लावण्यात आली. आळंदी सर्व बाजूनी तयार झाली. माझ्या ज्ञानोबरायांना आता समाधीला जायचंय. एकादशी झाली. दुसऱ्या दिवशी पारणं सुटलं. द्वादशीला मुक्ताई ज्ञानदादा जवळ आली. तेज पुंज चेहरा ज्ञानोबरायांचा पाहला. आदिमाया शक्तीचा अवतार जरी असेल तरी ज्ञानाची शेवटी लहान बहीण आहे.
दानोबायाच्या दोन्ही काखेतून पाठीमाग हात घातले, गच्च पाठीला आवळलं, आपलं डोकं छातीवरती टेकवत माझी मुक्ताई रडायला लागली. ज्ञानदादा, तू समाधी घेतल्यावर आम्हाला कोण आहे रे? तुला आळंदीतून परत पाठवलं, आपल्या आईला कुणीतरी इंद्रायणीत स्नान करताना बोललो म्हणून तू झोपडीची ताटी लावून बसला होता. ज्ञानदादा, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी. 10-11 वर्षाची मुक्ताई ज्ञानोबारायांना म्हणते, ज्ञानदादा, आई वडील गेले तेव्हा जेवणाची अवस्था विदीर्ण झाली होती. निवृत्ती दादा करता तातांनी सोडलेलं पत्र, आईने सोडलेलं पत्र निवृत्ती दादाने वाचलं. खरा सांभाळ तू केलास. माय बापे आम्हा त्यागी इले जेव्हा तेव्हा ज्ञानदेवे सांभाळिले. माझ्या निवृत्तीनाथांना, सोपान काकाला, मुक्ताईला सांभाळणारा ज्ञानोबा आहे. जगाचं कल्याण व्हावं म्हणून सगळ्या यातना सहन करून पसायदानाच्या स्वरूपाने जगाकरता विलक्षण मागण्या करणारे ज्ञानोबा आहे. सर्व तयारी होतीये. सोपान काका ज्ञानोबारांच्या जवळ जातात. आणि सोपान काका ज्ञानोबारांच्या जवळ गेल्याच्या नंतर ज्ञानदेवाचा आणि सोपान काकांचा संवाद होतो. तो संवाद पाहिला. सर्वजण तयारी करतायत. आळंदीमध्ये गजर झाला. द्वादशीची रात्र मावळली. त्रयोदशीचा सूर्य उगवला. उगवत्या सूर्याने आळंदीचा प्रत्येक कोण प्रकाशमान केला. या प्रकाशमान झालेल्या आनंदाच्या भरामध्ये आळंदी त्या सूर्यप्रकाशात न्हाऊन निघत होती. न्हाऊन निघालेल्या आळंदीकडे पाहत माझे सोपान काका, माझा निवृत्ती, माझी मुक्ताई, सर्वांना आनंदाचं वातावरण जरी भासत असलं तरी माझ्या निवृत्तीनाथांना ते दुःखाचं वातावरण वाटत होतं. निवृत्तीनाथ सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी उभे आहेत. ज्ञानोबा इंद्रायणीमध्ये स्नानाला गेले. इंद्रायणीमध्ये स्नानाला गेल्याच्या नंतर इंद्रायणीला 2 हात जोडून ज्ञानोबा म्हणतात, माते, तुझ्या अंगा खांद्यावरती खेळत, तुझ्या तटावरती वावरत लहानाचा मोठा झालो. कधी काही चुकलं असेल तर माफ कर. आणि ही सगळी तयारी झाली. नामदेवराय म्हणतात, उठविला आनंदी शिवाचा ढवळा आणि उघडली शिळा विवराची. आणि मग नामदेवरायांनी वर्णन केलं, ज्ञानोबारायांना समाधी देण्याकरता समाधी घरामध्ये सर्व तयारी झाली. मृगांजन टाकलं, बेलपत्र त्याच्यावरती हराळी टाकली. शास्त्रयुक्त पद्धतीने नाथपंथामध्ये जशी समाधी दिली जाते तशा सगळ्या समाधीची तयारी झाली. आणि आता ज्ञानोबराय समाधीच्या दिशेने निघणार आहेत. समाधीच्या दिशेने ज्ञानोबराय जाताना एका बाजूला जगाच्या मालकाने पकडलं आणि एका बाजूला निवृत्तीनाथाने पकडलं. ज्ञानोबराय समाधीकडे निघाले. आणि त्याचं वर्णन माझे नामदेवराय करतात. समाधीच्या दिशेला चालायला प्रारंभ केला. निवृत्तीनाथ पाठीमागून झाले. ज्ञानोबरायांचे दोन्ही बाहू पकडले. देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. समाधीकडे निघालेल्या ज्ञानोबरायांकडे पाहत निवृत्ती दादा नामदेव महाराजांना म्हणतात, नामदेवा, नाही कधी अनुज्ञा केली येणे गुरु शिष्य पूर्ण सिद्धी नेले. आई वडिलाच्या जाण्यानंतर आमची माये आमचा ज्ञानाच होता. तातांच्या जाण्यानंतर आमचा बापय आमचा ज्ञानाच होता. आर्त तिने हाक मारावी मुक्तीने, ज्ञानदादा, हे ज्ञानदादा,
थोडा वेळ थांबला असतास तर काय झालं असतं. सोपान काकाचा आर्ततेचा टाहू फुटला. निवृत्तीनाथाने ज्ञानोबरायांच्या धरलेल्या अबुजा सैल झाल्या. नामदेवराय म्हणतात जेव्हा ज्ञानोबराय समाधीकडे निघाले तेव्हा निवृत्तीनाथासहित जमा झालेल्या वैष्णवांची अवस्था अशी झाली होती. राग शिवरंजनी अशी अवस्था झाली होती की बांधलेल्या पेंढीचा आळा सुटल्याच्या नंतर त्या पेंढीतलं गवत जसं रानोमाळ पसरतं, अगदी त्या पद्धतीची अवस्था सगळ्या वैष्णवांची झाली. बांधल्या पेंढीचा बांधलं तळ्यात फुटलं शिपट, बांधलं तळ्यात फुटलं शिपट, बांधला तडाचा फुटला सिपाट, बांधला तड्याचा फुटला सिपाट. ओघवार वाट मोरडाती, ओघवार वाट मोरडताती. माझे नामदेवराय म्हणतात बांधल्या तळ्याचा फुटला असे बांध, ओघ बारा वाटा मुरडताती. एखाद्या धरणाचं पाणी अडवण्याकरता जशी भिंत बांधली जाते, भला मोठा पाऊस व्हावा, तो पाऊस झाल्याच्या नंतर त्या धरणाचा बांध फुटल्यावरती ते पाणी कुठल्या दिशेला जाईल, कुणाचा नाश करेल, कुणाचा धिंगाणा करेल, याचा विचार न करता त्या पाण्याची जी अवस्था होती ती अवस्था माझ्या निवृत्तीनाथांची झाली. मुक्ताई सोपानाचा हात धरत समोर आली, नामदेवरायांच्या जवळ येते. नामदेवा, एकदा मला माझ्या ज्ञानदादाकडे पाहू द्या. ते समाधीचा वेळ जवळ आलाय, ज्ञानाला समाधीमध्ये न्यायचं, जाऊ दे. नामदेवा, वडिलांच्या जाण्यानंतर देहांत प्रायश्चित्तानंतर माझ्या आई वडिलांचं पवित्र बलिदान झालं. भूक लागली म्हणून माझा ज्ञानदादा आळंदीत जेव्हा गेला होता ना, या आळंदीतल्या लोकांनी माझ्या ज्ञानदादाच्या जोडीत 4-4 दिवसाचं सडलेलं अन्न टाकलं. त्या यातना सहन केल्या माझ्या ज्ञानोबरायांनी. माझ्या ज्ञानोबरायांचं श्रेष्ठत्व उभ्या जगताला कळाल्याच्या नंतर माझ्या ज्ञानदादाला एक दिवस मांडे खाण्याची इच्छा झाली होती. नामदेवा, ते मांडे भाजण्याकरता मी कुंभारवाड्यात परळ मागायला गेले. परळ घेऊ दिलं नाही. मला लहानपणी ताप आलता, माझा ताप जावा याकरता माझ्या वडिलांनी अनेक विनवण्या केल्या होत्या वैद्याकडे. त्या सगळ्या विनवण्यांना न जुमानता वैद्यांनी सांगितलं होतं, मरू द्या तुमची मुक्ती. माझे वडील रडत जेव्हा घरी आले होते तेव्हा माझ्या डोक्याला 4 बोटं लावून या योग्याने माझ्या शरीरातला ताप शांत केला. आपली सिद्धी पचवता यावी याकरता, अहंकाराला शमवण्याकरती माझा ज्ञानदादा जेव्हा आळंदीत पहिल्यांदा आला होता ना, मधुकरी करता, नामदेवा, हिरंब शास्त्रींनी माझ्या ज्ञानदादाच्या कानाखाली मारून 5 बोटं उमटवली होती. तेवढं सगळं गिळंकृत केलं माझ्या ज्ञानदादा. सोपानाला काहीतरी बोलायचंय, सोपान समोर आला. सोपानाची अवस्था पाहिली. नामदेवराय म्हणतात, काका, काय बोलायचंय तुम्हाला? काय बोलावं नामदेवा? काय बोलावं? बोलण्यासाठी काय शिल्लक राहिलो?
माय बापे आम्हा त्यागी गेले जेव्हा तेव्हा ज्ञानदेवी सांभाळले. आज ज्ञानोबाराय समाधीला निघाले. समाधीला जात असताना आमची अवस्था अशी झाली, बांधल्या तळ्याचा फुटला से बांध, ओग बारा बाटा मुरडताती. सुटल्या पिंडीचा, बांधल्या पिंडीचा सुटला शाळा, तृण रानो माळा पसरले. जसं एखाद्या पेंडीला बांधलेला आळा सुटल्याच्या नंतर त्या पेंडीच्या गवतातल्या कड्यांची दुरावस्था होते, ती अवस्था सगळीकडे पसरते. त्याप्रमाणे आळंदीतल्या सगळ्या वैष्णवांची अवस्था झाली. देव निवृत्तीयाने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. उठविला आनंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळा विवराची. आतमध्ये गाभाऱ्यात माझ्या ज्ञानोबारांची समाधी सजवली. सजवलेल्या समाधीच्या घरात सडा समर्जन करून पुढे 2 दिवे लावले. चंदनाच्या पाटावरती बेल, दुर्वा, मृगांजन टाकलं. माझ्या ज्ञानोबरायांना आतमध्ये नेल्याच्या नंतर नामदेवरायांनी जगाच्या मालकांनी बसवलं. समाधीला बसलेले ज्ञानोबाराय भीम मुद्रेमध्ये बसले. जगाच्या पाठीवर एकमेव समाधी अशी आहे की जी समाधीत सुद्धा माझे ज्ञानोबाराय भजन करतात. जगाच्या मालकांनी समाधी देताना ज्ञानोबारायांना विचारलं, काय हवंय तुम्हाला? बसला निर्वाण भजन करी, तू मला भजन पाहिजेत. समाधीमध्ये माझे ज्ञानोबाराय भजन करतायत. आजही आळंदीतला साधक माझ्या ज्ञानोबारायांच्या भजनावरती तरलेला आहे. ज्ञानोबारायांना समाधीस्थ केलं. नामदेवराय बाहेर आले आणि बाहेर आलेल्या नामदेवरायांनी पुन्हा विवराची शिळा झाकली आणि लोकांनी विचारलं, झाली समाधी? झाली का समाधी पूर्ण? हा प्रश्न विचारला. आणि मग नामदेवराय म्हणतात, ज्ञानाचा सूर्य समाधिस्थ झाला, ज्ञानाचा सूर्य समाधिस्थ झाला. आणि मग नामा म्हणे आता नाम म्हणे आता लोपल दिनकर, नाम म्हणे आता लोपल दिनकर, मने आता लोपल दिनकर, नाम मने आता लोपल दिनकर, नाम म्हणे आता लोपल दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीत हो, बाप ज्ञानेश्वर समाधीत, बाप ज्ञानेश्वर समाधीत हो, बाप ज्ञानेश्वर समाधीत, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ.
नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा पार पडला आणि तो समाधी सोहळा पूर्ण करण्याकरता जगाचा बाप, ब्रह्मांडाचा नायक पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष हजर राहिला. सामान्य माणसं रडतील यात नवल नाही. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला जगाच्या मालकाचं रडणं होतं. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. पांडुरंगाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू यावे तेवढं माझ्या ज्ञानोबरांचं वात्सल्य आहे. ज्ञानोबरांचा समाधी सोहळा पूर्णत्वाला गेला आणि हा सोहळा पूर्णत्वाला गेल्याच्या नंतर 7 दिवस आपण वेगवेगळे संत सांगण्याचा विचार केला होता. विस्तारितपणे तुकोबरायांचं चरित्र मांडता मांडता 3.5 दिवस गेले आणि उरलेल्या 3.5 दिवसात ज्ञानोबरायांकरता वेळ दिला आपण. आज ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याने आपल्या संत चरित्राच्या कथेची सांगता होते. सात दिवस या गावात आलो. राम माझ्या आयुष्यातलं हे पहिलं गाव आहे ज्या गावामध्ये मला आमच्या बापूंनी शनिवारची आठवण करून दिली की दादा आज शनिवार आहे ना आपल्याला उपवास आहे बरं. बहुधा हेमंत दादा मी कथेला जास्त 7 दिवस कोणाच्या घरी जात नाही. फार मोजक्या कथा करत असताना मला 7-7 दिवस 8-8 दिवस लोकांच्या घरी राहायचं म्हणलं की फार कंटाळवाणं वाटतं. परिणाम मी कीर्तन जास्त घेतो, कीर्तन जास्त करतो. या सगळ्या 7 दिवसाच्या 7 दिवसाच्या प्रवासामध्ये 7 दिवस कधी निघून गेले पत्ताच लागला नाही. जवळपास मार्च महिन्यामध्ये मला आमच्या हेमंत दादांनी फोन केला. हेमंत दादा कुबडेंनी, दादा नागपूरच्या शेजारी कुही नावाचा तालुका आहे, त्या कुही नावाच्या तालुक्याच्या जवळ वाडेगाव गाव आहे. 8 वर्ष झाले मी या गावी राहतो आणि आमची इच्छा आहे की तुम्ही संत चरित्राच्या कथे करता यायचं. मी त्यांना सांगितलं दादा माझ्या कीर्तनाच्या आणि आश्रमाच्या व्यापामुळे मी बहुधा कथा टाळतो. ते म्हणले नाही दादा तुम्हाला यावं लागतंय. हेमंत दादानी विनवणी केली आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही ज्येष्ठ आहात, फार विनवणी करू नका. त्यांच्या शब्दाला होकार भरला. त्यांनी या संत चरित्रेची तारीख देत असताना हेमंत दादानी वारंवार सांगितलं की दादा एकदा येऊन पहा, तुम्ही एकदा येऊन पहा. माझा आणि जितू भाऊचा कॉन्टॅक्ट त्यांनी करून दिला. जितू भाऊचं हेमंत दादाचं बोलणं ऐकल्यावर असं वाटलं की आपण एकदा या गावात गेलं पाहिजे. दिवसापाठी दिवस गेले. माझ्या पाठीमागचा व्याप काय आहे ते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परवाच्या दिवशी शिल्लीची मंडळी इथं आली होती. त्यांना जानेवारीच्या शेवटी दिलेली कथा मी कॅन्सल केली, रद्द केली. माझ्याकडून नाही होत म्हटलं तुम्ही दुसरा कथाकार शोधा. त्यांनी शोधलाय. पंचवीस डिसेंबरला आम्ही समृद्धीवरून कोहीला आलो. कोहीवरून या गावात आलो. गावात प्रवेश केल्या केल्या डाव्या बाजूला भलं मोठं घर लागलं. आमचा ज्ञानोमणे दादा आपला मुक्काम इथंच असतो. मी म्हटलं लेका एवढा बंगला कोणी बुवा लोकांकरता मोकळा करून देत असतं का? तो म्हण नाही दादा आम्ही इथं येऊन गेलेलो. सगळ्या महाराज लोकांचा मुक्काम याच बंगल्यात असते. गाडी बंगल्याच्या गेट मधून आतमध्ये टाकत असताना माझ्या मनात सगळ्यात मोठा एक विचार होता. एवढ्या बंगल्यातली एवढी श्रीमंत माणसं, बहुधा मोठ्या बंगल्याची आणि श्रीमंत माणसं, त्यांना माणसांची किंमत नसते. आमचे अनुभव आहेत.
आत गेलो, पहिला दिवस होता. जितू दादांची आमची भेट झाली. सायंकाळच्या सत्राला आपण कथेचा प्रारंभ करू. सगळ्या मंडळींना येण्याला उशीर झाला, सकाळचं सत्र झालं नाही. महाराज तुम्ही निवांत आराम करा, आपण सायंकाळी सत्राची सुरुवात करू. जितू दादांचं ते प्रेमाचं बोलणं, प्रेमाचं वागणं पाहलं. त्या घरात पोरांची रूम वेगळी, हरिपाठाच्या मंडळीची रूम वेगळी. आनंदाची बाब ही होती की माझी रूम वेगळी आणि सर्वात महत्वाचं पुढे बसलेल्या मालकांसाठी सुद्धा आमच्या स्पेशल रूम आहे. वर्षभर माझ्या घरी राहत असताना मी 14 वर्ष झाले कुटुंबापासून वेगळा राहतो. संबंध सगळ्यासोबत आहेत, नाते सर्वांसोबत आहेत, संबंध कोणासोबत नाही. मालकांची सेवा करत असताना कदाचित धावपळीत एखाद्या वेळेस माझ्याकडून जर नैवेद्य चुकला तर मी आमच्या बापूंना, आमचे गजू भाऊ देवळे त्यांना सांगत असतो की मालकांचा नैवेद्य नाही. तुमचं गाव सोडून गेल्यावरती जितू भाऊ मला तुमची आठवण येईल यात नवल नाही, पण मी रोज झोपेतून उठण्याच्या अगोदर आमच्या मालकांचा बालभोग आणि नैवेद्य मालकांपर्यंत पोहोचलेला असायचा. घरातल्या स्त्रिया फार कर्तृत्वाने. अनशिंगला गेल्यावर आमचे मालक सुद्धा प्रेमाने आठवण काढतील की लेका 8 दिवस जितू भाऊच्या घरी राहायला होतो आपण. बंगल्यात नाही म्हणणार मी, घरात म्हणेल. जितू भाऊच्या घरी राहायला होतो. माझ्याकडून जर एखाद्या दिवशी नैवेद्याला उशीर झाला तर वहिनी नक्की मालक मला म्हणतील की बुवा तू नैवेद्याला उशीर केला. 8 दिवस राहायला होतो वाडेगावात, तर सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, सायंकाळचा नैवेद्य सगळं माझं वेळेवर होतं. वेळे असेल तू जरा आळस करतोय. एवढं मोठं घर, त्या कुटुंबात किती माणसं आहेत अंदाज नाही. मला वाटतं जवळपास 13 माणसांचं कुटुंब आहे. 12-13 माणसांचं 13 माणसाचं कुटुंब आहे विजू दादा. त्या घरात सगळ्यात लहान वयाचा माणूस आमचा राम आहे. आला का तो आज? राम झोपला. तो पहिले 2 दिवस माझ्या खडाबाचा आवाज करून ऐकला की पळून जात होता. आई महाराजजी आले म्हणायचा. 3ऱ्या दिवशी माझ्यासोबत बोलला आणि मला म्हणे महाराजजी आप तो हमारे दोस्त बन गए. आणि 4थ्या दिवशी मग आमचं चालू झालं सुनेगा किडीस का गाना सुनेगा. आणि मग तो दिल ना दिया, ते किडीस का गाना. सगळ्यात लहान वयाच्या राम पासून ते सगळ्यात वयस्कर असलेल्या आमच्या बाबांपर्यंत प्रत्येक माणूस सेवेत राहत आहे. 2 मुली, आमचा कृष्णा, एक तो मोठा दादू, त्याचं नाव काय, बडे पप्पांचा तेजस, कृष्णा, राम, शर्वरी आणि सौम्या. नावासारखे सगळे. एक दिवस तर मी कुठून याच्यावर आलो, काय त्या गावाचं नाव मी फिरायला गेलो ते आंबोऱ्यावर आलो. ही लेकरं क्रिकेट खेळत होती बाहेर. मी म्हटलं मी खेळू का क्रिकेट? म्हणे खेळा ना महाराजजी. मी घंटाभर त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो. जितू भाऊ तुमच्या घरच्या लेकरांच्या प्रेमाने मला एवढं मोहून घेतलं. माझ्या कॉलेजच्या लाईफ नंतर मी पहिल्यांदा बॅट हातात कुठं जर घेतली असेल ती तुमच्या बंगल्यात घेतली. त्या लेकरांचं प्रेम एवढं. महाराजजी खेळा. आणि मग आम्ही त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो. आमच्या 2 बहिणींची नितांत सेवा. रोज मालकांचा नैवेद्य, मालकांचा बालभोग, त्यांचा विडा. 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये 5 पंक्ती त्यांच्या घरी झाल्या. रोज सायंकाळी जेवायला 50 माणूस. 50 माणसाकरता 5 पक्वान्न, 4 भाज्या, चपात्या वेगळ्या, लड्डू वेगळेच. मी एक दिवस आमच्या बापूला म्हणलं बापू अवघड आहे. मी आलो तेव्हा माझं घड्याळ असं हातातलं खालीवरी सरकत होतं. आता हे घड्याळ खाली सरकून नाही राहिलं आणि वरही सरकून नाही राहिलं. जितू भाऊ त्या दिवशी म्हणजे मी म्हणेल यात नवल नाही. आमच्या बहिणी त्या दिवशी व्हिडिओ कॉलवर मला बोलल्या, माझ्या चेहऱ्याकडे पाहून म्हणत दादा तुमचं वजन वाढलं. मी म्हणलं त्याला ही वाडेगावची मंडळी जबाबदार आहे. तुम्ही माझं वजन वाढवलं.
एवढं नितांत प्रेम, सर्व गोष्टी वेळेवरती. मी म्हणतो एखाद्या साधकाला जर भगवंताने जन्म द्यायचा असेल तर जितूभाऊ सारख्या कुटुंबात जन्म द्यावा, एवढं मी मागणं मागेल पांडुरंगाला. एवढं गोड कुटुंब आहे. एकदा त्यांच्या समस्त कुटुंबाकरता सर्वांनी गोड अशा टाळ्या वाजवा. बुवा लोक 8 दिवस घरात सांभाळणं सोपं नाही. पांढरा हत्ती सांभाळायला परवडला, त्यात माझ्यासारखा भगव्या कपड्यावाला बुवा तर घरात ठेवणं अत्यंत कठीण. पण कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही. रात्री 3:30 वाजेपर्यंत बंगल्यात धिंगाणा. रात्री मी 3:30 वाजता झोपलो. आमचे बापू पलीकडे गॅलरीत जाऊन हसत होते. आमचा महेश इकडे, आम्ही त्या गॅलरीचं नाव ठेवलं आसामची गॅलरी. इकून आले की सगळं हिरवगार दिसते. त्या गॅलरीत महेश रात्री 3:30 वाजता आडवं पडून हसत होता. मी म्हणलं अरे जितू भाऊ इथं झोपलेले, ते म्हणतील महाराज लोक मॅड झाले काय. पण एकही दिवस कुणाची तक्रार नाही. एक दिवस यांनी 1:30 वाजेपर्यंत कालवा केला. मी सगळ्यांना बोललो, मी म्हणलं अरे घर आहे इथं, लहान लहान लेकरं आहे, झोपू द्या सगळ्यांना. ते आमच्या नंतर तासाभराने झोपायचे आणि आमच्या अगोदर तासाभराने उठायचे. तुमच्या सर्व कुटुंबाला, तुमच्या म्हणल्यापेक्षा माझ्या सर्व कुटुंबाला 8 दिवस मला अजिबात वाटलंच नाही मी कुठल्या गावात कथेला आलो. असं वाटतंय की आज सकाळी आलो, उद्या सकाळी मला जायचंय. स्वप्नात पडल्यासारखे दिवस गेले. एवढं प्रेम या मंडळीने दिलं, एवढं प्रेम दिलं. तुमच्या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागू नये. आई बाबा, आमच्या त्या घरातल्या आत्या, दोन्ही मुली, तेजस, कृष्णा, विशेष म्हणजे आमचा राम, आमच्या दोन्ही, माझ्या आईसारख्या असलेल्या आमच्या दोन्ही वहिनी, ह्या सगळ्या मंडळींना तुमच्या सर्वांच्या चरणावर कोटी कोटी दंडवत. 8 दिवस आपल्या बंगल्यात राहत असताना, आपल्या घरात राहत असताना या कुठल्या लेकराकडून जर काही चुकलं असेल, माझ्याकडून काही जर चुकलं असेल तर मी सर्वांच्या वतीनं तुमच्या मोठ्या अंतःकरणाने माफी मागतो. वाडेगावच्या मंडळींनी फार नितांत प्रेम दिलं. तुमचं आणि माझं प्रेम असंच नितांत राहावं, नितांत राहावं. गोड आलेली ही सगळी मंडळी, झाकी प्रदर्शन करणारे आमच्या हर्षभाऊ असतील, तबल्यावरती साथ करण्याकरता आमचा मयूर असेल, ॲक्टोबॅटची साथ करण्याकरता आमचा रुपेश दादा असेल, त्यांच्या शेजारी रोज माझ्या सावलीसारखे जवळपास 13-14 वर्षापासून सोबत असतात. मोठं कुटुंब आहे आमच्या बापूंचं. 15-16 माणसं आहेत. सगळं सोडतात आणि माझ्यासोबत अर्ध्या रात्री निघतात. त्यांचा मुलगा माझ्या बरोबरीचा आहे. कालपासून त्या मुलाचा एक OTP सांगणं होत नाही माझ्या कथेमुळे. त्यांचा मुलगाही काही म्हणत नाही, कुटुंबातलंही काही, कुणीच काही म्हणत नाही. नितांत प्रेम करणारी सगळी मंडळी, आमचे कैलास दादा असतील, आमचा माऊली असेल, आमच्या माऊलीवरती सर्वांचं विशेष प्रेम आहे. आमचा माऊली आला त्या दिवशी असा झुरणी लागलेला होता. मी म्हटलं आता हा 7 दिवस गातोच की नाही गात. पण आल्या आल्या आमच्या जितू भाऊंनी फक्त अर्ध्या घंट्याचा वेळ घेतला आणि आमचा माऊली टकाटक केला, टकाटक केला. आणि आता जाता जाता पुन्हा तुम्ही त्याला औषध दिलं वाटते. आता पुढच्या महाराजाला 7 दिवस पुन्हा चांगला हे साथ करणार आहे असं म्हणतोय मी. त्रास नाही देणार तू. ही सगळी गोड मंडळी. हेमंत दादा, तुम्ही मला मार्च महिन्यात आग्रह केला, तुमच्या शब्दास्तव मी कथा स्वीकारली, इथे आलो. आता आयुष्यात तुम्ही मला पुढे काही गिफ्ट द्याल न द्याल हा भविष्याचा विषय झाला. पण आयुष्यात जर मला कोणी विचारलं की महाराज हेमंत कुबडेने तुमच्या आयुष्यात तुम्हाला काही गिफ्ट दिला का, तर मी म्हणेल हेमंत कुबडेने सर्वात मोठं गिफ्ट दिलं माझ्या आयुष्यात. ते गिफ्ट म्हणजे काय, तर वाडेगाव मधल्या सर्व मंडळीची आणि आमच्या जितूदादाच्या कुटुंबाची भेट करून दिली. हे सर्वात मोठं गिफ्ट असेल माझ्याकरता, सर्वात मोठं गिफ्ट असेल. आमच्या हेमंत दादांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. त्यांच्या गावातला सप्ताह चालू आहे. म्हटलं दादा तुम्ही आज या. ते आज आले मोठ्या प्रेमाने. खरं तर मी इथपर्यंत येण्याचं सर्वात मोठं कारण तेच आहे. एकदा आमच्या हेमंत दादा करता सर्वांनी जोरदार अशा टाळ्या वाजवा. गेले 7 दिवस सेवा करत असताना एखादा कथाकार कथा सांगतोय आणि आपण आपली सगळी कामं सोडून तिथं उपस्थित राहायचं. आपल्या शेजारच्या गावामध्ये आळंदीला बरेच दिवस ज्यांनी अध्ययन केलं, बोधे बाबांचं, कुरेकर बाबांचं ज्यांना जवळून सानिध्य लाभलं, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. म्हणजे मी येण्या अगोदर आमच्या विजूदादांनी सांगितलं होतं जितू भाऊंना, बुवाची तारीख घेतली म्हणे, पण बुवाचं राहणं भलं कडक आहे. बुवाच्या कपड्याला आडी पडत नाही. आमच्या बापूला माहिती आहे, मी 14 वर्ष झाली एकटाच राहतो, पण माझ्या बेडवरच्या बेडशीटला सुद्धा मला आडी जमत नाही. हा माझा स्वभाव आहे आणि त्याची अपेक्षा मी दुसऱ्याकडून नाही करत. मी वैयक्तिक तसं सगळं
पाळतो, सगळं ठेवतो. माझ्या रूमवर कोणी जरी आलं तर त्यांना असं वाटतं की 100% बुवाचं लग्न झालेले आणि बुवाची बायको काम करते. पण सगळे कामं मीच करतो माझे. हो, आमचे बापू तर बाहेरून आले की 3दा विचार करतात त्याच्या खोलीत जाव का नाही, जाव का नाही, जाव का नाही. हो, एकदा तर पुसलेल्या फरचीवरती एक माणूस आला आणि त्याच्या पायाचे शिक्के उमटलेत, मी त्याचा मर्डर केला होता. मग पोलीस आले तपासायला. बाहेर कॉलनी जमा झाली. बाहेरच्या कॉलनीने पोलिसाला विचारलं काय झालं बा. म्हणे फरचीवर पाय उमटवले म्हणून महाराजांनी एका माणसाचा मर्डर केला. मग महाराज आत जाऊन पकडा ना म्हणे. पोलीसवाले म्हणे आत गेलो असतो पण फरची आणखी वाळायची बाकी आहे. सगळी अगदी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था. माझे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांचं संप्रदायाकरता मोठं वरदान आहे. वारकरी शिक्षण संस्था काही कारणास्तव मध्यंतरी बंद होती. त्या काळात आमच्या विजूदादांनी बोधेबाबांना समवेत घेऊन वारकरी शिक्षण संस्थेचा ताळा तोडला आणि पुन्हा नव्याने संस्था चालू केली. मी पहिल्या वर्षाला होतो. राऊत बाबांना संस्थेतून काढलं म्हणून संस्था बंद ठेवा, राऊत बाबांना घ्या हे बंड पुकारण्याकरता, संस्थेला कुलूप लावण्याकरता आजा होता आणि त्या संस्थेचं कुलूप तोडण्याकरता तुमच्या शेजारचा विजय होता. आमच्या आजा इजाची जोडी आळंदीपासून आहे आणि नितांत प्रेम करणारे, फार अगदी जिव्हाळ्याचं प्रेम आहे त्यांचं माझ्यावरती. 7 दिवस सगळी कामं सोडून त्या हरिपाठापासून ते कथा संपेपर्यंत उपस्थित राहिले. काल त्यांच्या घरी, परवाच्या दिवशी आम्ही जेवायला गेलो. आनंदाने फार गोड कुटुंब. बोधे बाबा ज्या जागेवर बसून जेवले त्या जागेवर आम्हाला बसायला मिळालं. विजू दादा तुमच्यामुळे हे परमभाग्य लाभलं, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. नितांत प्रेम करणारी ही मंडळी आणि या प्रेमाच्या मंडळीमध्ये 2018ला या सप्त्याचा प्रारंभ झाला होता. 2018ला या सप्त्याचा प्रारंभ झाला. पहिल्या वर्षी श्री रमेश पंत आखरे महाराज आले होते. वर्धा जिल्हा आर्वी मधून